नमस्कार. बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने आपण करतोय. ही बातमी नागपुरातून आहे. नागपूरमधल्या बियर बारमध्ये शासकीय अधिकारी शासकीय फाईल घेऊन बसलेल्या तिघांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. शासकीय अधिकारी नागपूरमधल्या बियर बारमध्ये बसलेले होते आणि त्यांच्या हातात शासकीय फाईली सुद्धा होत्या. शासकीय फाईली घेऊनच ते बसलेले होते बियर बारमध्ये. या तिघांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या फाईलींवरचा मजकूर व्हिडिओमधून समोर आलाय. बारमध्ये शासकीय फाईल घेऊन जाणारे हे अधिकारी कोण याची चर्चा रंगती आहे आणि अधिकाऱ्यांवर प्रशासनाचा वचक राहिला आहे की नाही. जी शासकीय फाईली आहेत, जी शासकीय कामकाजाची कागदपत्र आहेत, ती अशी बियर बार पर्यंत ऑफिसच्या बाहेर जातात. त्यामुळे नेमकं काय घडतंय हा प्रश्न निर्माण होतो. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी बोलूया. उदय, धक्कादायक गोष्ट आहे ही अतिशय धक्कादायक आणि तितकीच दुर्दैवी गोष्ट आहे. कारण या घटनेनंतर जे आहे ते शासकीय कार्यालय सुरक्षित आहे का हा सवाल जो आहे तो उपस्थित होतो. आणि दुसऱ्या बाजूनी या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने बियर बार मध्ये शासकीय फाईल हाताळल्या जातात, त्या फाईलमध्ये काही नोटिंग्स आहेत. त्या नोटिंग्स ज्या आहेत त्या बारमध्ये बसलेले तिघजण एकामेकांना सांगत आहेत. त्यामुळे शासनाच्या कुठल्या तरी विभागाची अतिशय महत्वाची ती फाईल असण्याची शक्यता आहे. आणि ही फाईल रविवारच्या दिवशी म्हणजे सुट्टीच्या दिवशी बारमध्ये गेली कशी हा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित राहतोय. कुठला अधिकारी यामध्ये या अधिकाऱ्याचा यामध्ये समावेश आहे का आणि जे दोघं लोक समोर आहेत ते त्यांचा या फाईलशी काय संबंध, असे अनेक प्रश्न जे आहेत ते या निमित्तानं आता उपस्थित राहतात. सध्या हा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. आता या संदर्भामध्ये पोलीस तक्रार होतं का, हे तीन व्यक्ती कोण होते, या सगळ्या संदर्भानं जे आहे ती तपास होणं गरजेचं आहे. मात्र या प्रकरणात अद्यापही कुठलीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्यामुळे पोलीस जे आहे ते सध्या या प्रकरणात चौकशी करत नाही. मात्र हा व्हिडिओ नागपूरच्या मनीष नगर परिसरातल्या एका बारमधला असल्याचं जे आहे ते समोर येतं. त्यामुळे आता नक्की उदय, त्यामुळे ही बातमी न्यूज 18 लोकमतने लावून धरलेली आहे. यावर जोपर्यंत तक्रार दाखल होत नाही, चौकशी होत नाही, तोपर्यंत आपण या बातमीचा पाठपुरावा करू. कारण कदाचित महत्त्वाच्या फाईलीतले जे महत्त्वाचे काही संदर्भ असतात किंवा माहिती असते त्याची देवाणघेवाण झालेली असू शकते. धन्यवाद बोलल्याबद्दल. एक ब्रेकिंग न्यूज बघूया. आजपासून गडचिरोलीसह दंडकारण्यामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. कारण माओवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू झालाय, त्यामुळे पोलीस अलर्ट मोडवर आलेले आहेत. 28 जुलै ते 4 ऑगस्ट पर्यंत हा शहीद सप्ताह पाळला जातो. या काळात माओवाद्यांकडून जाळपोळ, अपहरण, सुरक्षा दलांवर हल्ले अशा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. माओवाद्यांचा सर्वोच्च नेता बसवराजूच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर होणारा हा पहिला शहीद सप्ताह असल्यानं दंडकारण्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे. माओवाद्यांचा शहीद सप्ताह आजपासून सुरू होत आहे. गेल्या 40 वर्षापासून देशात माओवाद्यांच्या हिंसक कारवाया सुरू आहेत. मात्र हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे. ते यासाठी की माओवाद्यांना या वर्षात बसलेला हादरा, बसवराजूसारखा मोठा माओवादी नेता, जो सर्वोच्च नेता होता, त्याला सुरक्षा दलाने ठार केलं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे वर्ष संपत असताना मार्च 26 पर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माओवाद संपुष्टात आणण्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे यावर्षी माओवाद्यांनी केलेलं हे शहीद सप्ताह पाळण्याचं जे आव्हान आहे, त्या आव्हानामध्ये या आठवड्यात नेमकं काय होतं बघावं लागेल. शहीद सप्ताह काय आहे? माओवाद्यांचा जो नक्षलवादी विचारधारा सुरू करणारा नक्षलबारी गावातला चारू मजुमदार याचा मृत्यू झाल्यानंतर जी संघटना वाढली, त्यात अनेक माओवादी नेते ठार झाले. या सगळ्यांच्या, चारू मजुमदारसह सगळ्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माओवादी देशात शहीद सप्ताह साजरा करतात. 28 जुलै ते ऑगस्टचा जो पहिला आठवडा आहे तिथपर्यंत हा शहीद सप्ताह असतो. या शहीद सप्ताहामध्ये माओवादी आपल्या जुन्या ज्या मोठ्या माओवादी नेत्यांना स्मृती देण्यासाठी अनेक ठिकाणी श्रद्धांजली सभा आयोजन करतात. हिंसक घटनांचं या काळात जे आहे माओवाद्यांचं टार्गेट असतं. अनेक ठिकाणी दुर्गम भागात जाळपोळ असेल किंवा इतर हिंसक घटना माओवादी करण्याचा प्रयत्न करतात. गेल्या काही वर्षांपासून माओवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलांचं जे आक्रमक अभियान सुरू आहे, त्यामुळे शहीद सप्ताहामध्ये आता फारसं काही घडलेलं दिसून येत नाही. मात्र दंडकारण्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. कारण सुरक्षा यंत्रणा कुठलाही रिस्क घेऊ इच्छित नाहीत. गडचिरोलीचा विचार केला तर गडचिरोली जिल्ह्यातली 25 पोलीस ठाणी ही छत्तीसगड तेलंगणाच्या सीमेलगत लागून आहेत. त्या ठिकाणी सुद्धा अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आलेला. सुरक्षा व्यवस्थेत पोलीस ठाण्यांच्या
वाढ करण्यात आलेली आहे. दुसरा महत्त्वाचं म्हणजे दुर्गम भागावर अतिसंवेदनशील भागात C60 कमांडो पथकं कोम्बिंग ऑपरेशन करत आहेत. कुठलीही मोठी हिंसक घटना होऊ नये या दृष्टीनं गडचिरोली पोलिसांसोबतच बस्तर पोलीससुद्धा दंड करण्यात सक्रिय आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर होणारा हा शहीद सप्ताह खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा सुरक्षित शांततेत पार पाडण्यामध्ये सुरक्षा दलांना किती यश मिळतं हे आपल्याला बघावं लागेल. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली.